अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे गणेश भक्त असतील किंवा कोल्हापूरकर नागरिक असतील यांच्यामध्ये एक नाराजीचा सूर दिसत होता। मात्र कालपासून सुरू असलेल्या या पावसाने मोठी उसंत दिलेली आहे। सूर्याचं दर्शन झालेलं आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता ऊन पडलेल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती किंवा या पावसामुळे ज्या गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील यांच्यामध्ये जी नाराजी होती ती काहीशी आता दूर झालेली आहे। त्यामुळे बाजारामध्ये लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज पुलावर उभा आहे आणि आपण बघू शकताय की पंचगंगेचं पाणी जे आहे किंवा पंचगंगा नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहताना दिसतीये। गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापुरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीने काल 21 ऑगस्ट 2025 रोजी धोका पातळी गाठली होती। प्रशासनाबरोबरच पूर बाधित गावातील ग्रामस्थांनी स्थलांतर करण्याच्या तयारीला वेग घेतला होता। मात्र काल दिवसभरात शहर परिसराबरोबरच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने चांगलीच उसंत घेतल्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी स्थिर राहिली होती। पाणी पातळी देखील कमी होण्याला सुरुवात देखील झाली आहे। आज 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12 वाजताच्या आकडेवारीनुसार पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ही धोका पातळीच्या खाली म्हणजेच 42 फूट 9 इंचांवर आलेली आहे। तसेच जिल्ह्यातील 55 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडककोगे, तारळे, शिरगाव, तुळशी नदीवरील बीड, आरे, बाचणे, कासारी नदीवरील येवलूस, ठाणे, आळवे, पुनाळ, तिरपण, बाजार भोगाव, वालोली आणि कुंभी नदीवरील वेतवडे, आसळज, धामणी नदीवरील सुळे, वारणा नदीवरील चिंचोली, माणगाव, कोडोली, शिरगाव, सावर्डे, मांगले, तांदुळवाडी, चावरे, खोची, दानोळी, कडवी नदीवरील बघायला गेलं तर कोपारडे, शिरगाव, सवते, सावर्डे, सडू, पाटणे, दूधगंगा नदीवरील सिद्धनेरली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, तुरुंबे, कसबा, वाळवे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुर्णे, बस्तवडे, सुरुपली, चिखली, करडवाडी, पाटगाव, सुक्याची वाडी, तसेच हिरण्यकेशी नदीवरील नागनूर, खांदळ, निलजी, हरळी, गिजवणे, आयनापूर आणि ताम्रपर्णी नदीवरील कोवाड, कोर्तनवाडी, हल्लारवाडी हे बंधारे पाण्याखाली आहेत। नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले होते। त्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती। मात्र पावसाने उसंत घेतल्याने पाणी पातळी कमी झाली आहे आणि कोल्हापूर गगनबावडा मार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाला आहे। दृश्याच्या माध्यमातून बघताय की कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरली नजीक पुराचे पाणी आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुलापासून महामार्ग बंद करण्यात आला होता। मात्र पाणी पातळी उतरल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज पूल, केरली, ज्योतिबा रोड, वाघबीळ आणि रत्नागिरी या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे। 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांमध्ये हातकणंगले तालुक्यात 3.4, शिरोळ तालुक्यामध्ये 2.3, पन्हाळा तालुक्यामध्ये 7.4, शाहूवाडी तालुक्यामध्ये 8.6, राधानगरी तालुक्यामध्ये 13.3 आणि गगनबावडा तालुक्यामध्ये 30.8, करवीर तालुक्यात 7, कागल तालुक्यात 3.7, गडहिंग्लज तालुक्यामध्ये 2.3, बुदरगड तालुक्यात 4.7, आजरा तालुक्यात 4.3 आणि चंदगड तालुक्यामध्ये 1.2 मिलीमीटर अशा पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यामध्ये 30.8 मिलीमीटर अशी पावसाची नोंद झालेली आहे। जर 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी पाऊस मिलीमीटरमध्ये बघायला गेलं तर 5.7 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासात झालेला आहे। दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 अद्याप खुला असून या धरणातून 1428 आणि पॉवर हाऊसमधून 1500 असा 2928 क्युसेकने विसर्ग सध्या सुरू आहे। दरम्यान कोल्हापुरात पावसाने घेतलेली मोठी उसंत ही कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासा देणारी आहे। कोयना, अलमट्टी, हिप्परकी प्रकल्पाबाबत बोलायला गेलं
तर अलमट्टी धरणातून सध्या 2,50,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। हिप्परगी धरणामधून 2,25,950 क्युसेकने विसर्ग सुरू आहे आणि कोयना धरणातून 21,921ने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोणत्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पूरबाधित परिसरामध्ये जाऊ नका आणि घाटमाथ्यांवर प्रवास करताना सावधानता बाळगण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। एकूणच जर बघायला गेलं तर काल दिवसभर पावसाने उसंत घेतली, आज सकाळपासून देखील पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे, ऊन पडलेलं आहे। त्यामुळं गणेशोत्सवामध्ये देखील पाऊस पडू नये अशी प्रार्थना मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त करताना दिसत आहेत। त्याचबरोबर पावसाने उसंत घेतल्यानं बाजारामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारं जे काही साहित्य होतं, नैवेद्यासाठी लागणारं साहित्य होतं, या साहित्याच्या खरेदीसाठी आता नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि पाणी पातळी देखील आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। इंचाने का होईना मात्र पाणी पातळी जी आहे ती हळूहळू कमी होत आहे। धरणातून सुरू असलेला विसर्ग पाहता त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत अद्यापही वाढ होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।